नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात अक्षरशः भावनांचा स्फोट झालेला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला राहुल आणि सौमित्र यांच्यातील वाद इतका विकोपाला जातो की घरातील प्रत्येक जण हादरून जातो, तर दुसऱ्या बाजूला जानकी असा निर्णय घेते की सगळ्यांनाच गप्प बसावं लागतं. पण या सगळ्या गोंधळांमागे शर्वरीचं नेमकं काय सुरू आहे? खरंच ती एवढी असहाय्य आहे की काही वेगळाच डाव आखते? चला तर मग आजचा संपूर्ण भाग सुरुवातीपासून पाहूयात. भागाची सुरुवात जोरदार वादाने होते. राहुल आणि सौमित्र एकमेकांकडे उभे ठाकतात आणि दोघांचाही रागाचा पारा प्रचंड चढलेला असतो. सौमित्र संतापून राहुलला सुनवतो की माझ्याच घरात येऊन मला शिकवायची तुझी हिंमत झालीच कशी? माझा हात पकडून मला थांबवतोयस? त्यावर राहुलही शांत बसत नाही. तोही तितक्या संतापाने उत्तर देतो की स्वतःच्या वहिनीवर हात उचलताना तुला जराही लाज वाटली नाही का? एवढ्यावरच दोघे थांबतात. काही आरोपारोप इतके वाढतात की क्षणातच वातावरण हाताबाहेर जातं. घरातील सगळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीच कोणाचा ऐकायला तयार नसतं. सारंग आणि ऋषिकेश दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न करतात, मात्र दोघांचाही राग इतका वाढलेला असतो की ते एकमेकांवर धावून जाण्याचीच तयारी करतात. संपूर्ण घरात गोंधळ उडालेला असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि तणाव स्पष्ट दिसत असतो. इतक्यात जानकी पुढे येते. ती मोठ्याने तांब्या आपटते आणि आवाजाने क्षणभर सगळे शांत होतात. जानकी संतापलेल्या आवाजात म्हणते, बस, आता एकही शब्द नाही. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय करताय? भांडण नंतरही करता येईल, पण आधी शर्वरीचा विचार करा. तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा कोणीतरी विचार करणार आहे का? जानकीचं हे बोलणं ऐकून सगळे काही क्षण गप्प होतात. जानकीने शर्वरीचं नाव घेताच शर्वरी लगेच रडायला सुरुवात करते. घरातील अनेकांना तिची अवस्था पाहून वाईट वाटतं, पण ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच भाव दिसतात. तिला आधीपासूनच राहुल आणि शर्वरीबद्दल संशय सुरू असतो. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू असतो की हे दोघं दिसतात तसे अजिबात नाहीत. मात्र तिच्याकडे कोणताही पुरावा नसल्यामुळे ती सध्या शांत राहण्याचंच पसंत करते. दरम्यान सौमित्र राहुलला सगळं घराबाहेर जाण्यास सांगतो. वातावरण आणखी चिघळू नये म्हणून जानकी स्वतः राहुलची माफी मागते. ती हात जोडून म्हणते, राहुल, सध्या तू इथून जा. मला माहिती आहे तुझी चूक नाही, पण आता तू गेलास तरच हा वाद थांबेल. राहुल काही क्षण शांत उभा राहतो आणि शेवटी कोणताही गोंधळ न करता घरातून निघून जातो. राहुल गेल्यानंतर जानकी थेट सौमित्राला प्रश्न विचारते. ती म्हणते, भाऊजी, तुम्ही निर्णय घेण्याआधी एकदाही शर्वरीचा विचार केला का? तिच्यावर काय संकट आलंय, तिच्या मनात काय चाललंय याचा विचार केलात का? सौमित्रही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी त्याला शांतपणे समजावते की समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या माणसाचं आयुष्य महत्वाचं आहे. यानंतर जानकीचं बोलणं अधिक भावनिक होतं. ती सगळ्यांना विचारते, जर शर्वरीने उरलेलं आयुष्य एकटीने काढायचं असेल तर तिच्या प्रत्येक संकटात कोण तिच्यासोबत उभं राहणार? तिच्या आनंद दुःखात कायमचा आधार कोण देणार? जानकीचा प्रत्येक प्रश्न ऐकून घरातील सगळेच निरुत्तर होतात, कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं. पण मित्रांनो, यानंतर जे घडतं ते संपूर्ण भागालाच वेगळं वळण देणारं असतं. जानकीचं बोलणं सुरू असतानाच अचानक शर्वरी तिथून गायब झालेली असते. काही क्षणांनी तिच्या खोलीच्या दारातून बंद झाल्याचा मोठा आवाज येतो आणि घरातील प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढील भागात शर्वरी खरंच टोकाचं पाऊल उचलणार का, की हे सगळं एका मोठ्या प्लॅनचा भाग आहे? आणि या घटनेनंतर सुमित्रा कोणता धक्कादायक निर्णय घेणार हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.